भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनन्य भावाने मला शरण ये. तुझे सर्व योगक्षेम मी स्वतः वाहीन. माझ्या लाडक्या भक्ता, आज मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. तू अनेक दिवसांपासून मनाचे प्रश्न दाबून ठेवले आहेस. ज्या दुःखांचा डोंगर तू एकटाच पेलत आहेस, त्या सगळ्यांची जाणीव मला आहे. तू विचार करतोयस ना की स्वामी माझे ऐकत का नाहीत? माझ्याच नशिबात इतकी संकटे का? तर ऐक, आजची ही रामनवमी तुझ्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन आले आहे. बाळा, जसे प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी वनवासात जावे लागले, तसेच तुझेही झाले आहे. तुझ्या प्रगतीच्या अगदी जवळ असतानाच तुला संकटांनी घेरले. पण लक्षात ठेव, रामरायांनी वनवासात जाऊनच रावणाचा अंत केला आणि धर्माची स्थापना केली. तुझ्या आयुष्यातील हा जो कठीण काळ आहे ना, तो तुला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आला आहे. तुझे जे शत्रू आहेत, जे तुझ्या मागे तुझी निंदा करतात किंवा तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. माझ्या सत्तेपुढे कोणाचेही काहीच चालत नाही. वेळ आली की हेच लोक तुझ्या यशाचे गुणगान गातील. अनेकदा तुला वाटते की तुझे शत्रू तुला हरवतील, पण तुझा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे बाहेर नाही, तर तुझ्या मनातील जी भीती आहे, तीच भीती हा शत्रू आहे. ज्या दिवशी तू ही भीती माझ्या चरणी पूर्णपणे अर्पण करशील ना, त्या दिवशी जगातील कोणतीही शक्ती तुला पराभूत करूच शकणार नाही. मी तुला वचन देतो, तुझे शत्रू कितीही बलाढ्य असले तरी ते तुझ्या सात्विक शक्तीमुळे आणि माझ्या कृपेपुढे नतमस्तक होतील. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. बाकीचे मी पाहून घेतो. तू विचार करतोयस ना की स्वामी, मी स्वतःचे रक्षण कसे करू? तर ऐक, मी तुला 2 अस्त्रे दिली आहेत. एक म्हणजे रामरक्षा स्तोत्र आणि दुसरे म्हणजे माझा तारक मंत्र. रामरक्षा हे केवळ स्तोत्र नाही, तर ते एक अभेद्य कवच आहे. रामनवमीच्या या पावन पर्वावर जेव्हा तू रामाचे नाव घेतोस, तेव्हा तुझ्या घरातील नकारात्मकता जळून खाक होते आणि तारक मंत्र निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, या मंत्राचा जेव्हा तू जप करतोस, तेव्हा तुझ्या प्रत्यक्षात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तुझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक नवीन ऊर्जा संचारते. या मंत्राची शक्ती तुला मृत्यूच्या दारातूनही परत आणू शकते. माझ्या भक्ता,
भक्ती ही केवळ मनात असून चालत नाही, तिला कर्माची जोड हवी. तुझ्या घरात जर सतत चिडचिड, भांडणे किंवा आजारपण असेल ना, तर काही गोष्टी आवर्जून कर. दररोज संध्याकाळी घरात भीमसेन कापूर आणि लवंग जाळत जा. याचा धूर घरातील वाईट शक्तींना बाहेर काढतो. उंबरठ्यावर हळद कुंकवाने लेपन कर. उंबरठा हा घराचा रक्षक असतो. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर. हा जप तुझ्या घराभोवती माझे सुरक्षा कवच निर्माण करेल. आजकाल लोक खूप चंचल झाले आहेत. थोडी सेवा केली की लगेच फळाची अपेक्षा करतात. पण लक्षात ठेव, अर्धवटपणा नेहमीच घातक असतो. विहीर अर्धी खोदून पाणी लागत नाही, त्यासाठी खोलवर जावेच लागते. तशीच भक्ती ही शेवटपर्यंत आणि पूर्ण श्रद्धेने करायची असते. हा संवादही तू शेवटपर्यंत यासाठीच ऐकतोयस, कारण तुला तुझ्या प्रश्नांची पूर्ण उत्तरे हवी आहेत. अर्धी माहिती घेऊन साधना सोडू नकोस. संयम ठेव, कारण मी तुला जे देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठे असेल. तुझ्या मनातली ती इच्छा मला माहीत आहे. तू ज्या गोष्टींसाठी अनेक रात्री जागून काढल्यास, त्या गोष्टींचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुझ्या घरात लवकरच एक आनंदाची बातमी येईल. तुझे रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. फक्त एक अट आहे, कधीही कोणाचे वाईट चिंतू नकोस. तू जर दुसऱ्याचे भले केलेस ना, तर ब्रह्मांड तुझे भले करेल. बाळा, आता तुझे डोळे पुस आणि हस. मी तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा जेव्हा मला हाक मारशील ना, तेव्हा तेव्हा मी धावून येईन. तुझे प्रश्न, तुझी दुःखे, तुझ्या चिंता आता माझ्या झोळीत टाक आणि तू निर्भय होऊन जग. ही रामनवमी